तुम्ही बघत आहे रोकटोक मुंबई. उदाहरण द्यायचं आपल्याला. नमस्कार, रोकटोकमध्ये आप सर्वांचं स्वागत आहे. तर इथं एक मुद्दा असा आहे कत्तलखान्याचं, आणि सर्व लोक एवढे जमलेले आहे. कत्तलखाना जेवढं सर्व गौरक्षक इकडं आहे, तरी पण इथं कत्तलखाना कशाला येतात याच्यासाठी बोलायसाठी आमचे साहेब आहे. साहेब, सर्वात पहिले आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आपलं नाव? तुम्हारा चैनल है रोक ठोक. आपलं नाव? नहीं, तुम्हारा चैनल है रोक ठोक. इधर ठोक के काम करते हैं उसको भूमिपुत्र कहते हैं. तो इसके लिए अभी तुमच्या रोकठोकमध्ये सांगतो. माझं नाव जगदीश गायकवाड आहे, दुनियात माहिती आहे. आणि 2-2 कोटींच्या वरती माझे व्ह्यूज आहेत. तर आता तुम्हाला या ठिकाणी एवढंच सांगेल की आज माझ्या सर्व ग्रामस्थांनी इथला कत्तलखाना कायमस्वरूपी दूर जावा याची भूमिका आम्ही घेतलेली आहे. आणि यासाठी सगळे जे स्थानिक माझे माजी नगरसेवक असतील की विद्यमान नगरसेवक 12 आहेत, हे 12च्या 12 नगरसेवक याच्यात सक्रिय सहभाग घेणार आहेत. आम्ही जे संघटनेत सामाजिक, राजकीय, धार्मिक जे संघटनेत जी कामं करतात ते सगळे संघटनेची लोक याच्यामध्ये प्रतिनिधित्व करणार आहेत. आणि याच्यात लीडर कोणच नसणार आहे. आमचा अध्यक्ष कोणच नाही. आम्ही निमंत्रक असू, आम्ही विनंती करणार धारक असू. कारण आम्हाला या ठिकाणी हा कत्तलखाना जो आहे याच्यासारखे अनेक प्रोजेक्ट आहेत. रामकेचा प्रोजेक्ट आहेत, ज्याला हा डम्पिंग ग्राउंड आहे शिडकोचा, त्याची मुदत संपलेली आहे. अशा सगळ्या गोष्टींवरती बारकाईने विचार करण्यासंदर्भात एक उद्याचे आमचे एक मीटिंग विद्यमान आमदार हे मगाशी नगरसेवक म्हटलं आमचे आमदार, तर आमचे नाही आपले आमदार, तालुक्याचे आमदार विधान नाही ते म्हटले ना दादा, तर आमचे नाही आपले आमदार जो प्रत्यक्षात असो ना नाही तर लोकप्रतिनिधी आपला असतात. त्यामुळे आपल्या आमदारांकडे आम्ही सगळे आता जाणार आहोत आणि त्यांच्याकडे जी आमची कैफियत आहे ती मांडतो. आणि आपण या कत्तलखान्याला आमच्या गावापासून, आमच्या जिल्ह्यापासून, आमच्या कोकणातून हद्दपार करा. आणि जर कोणाला पाहिजे तर जागा बऱ्याच ठिकाणी लोकांनी बलकवलेल्या आहेत, तिकडे नेऊन ठेवा त्यांना जर पाहिजे असेल तर, असे सांगेल. आणि पुन्हा सांगतो की रायगड ठाण्यामध्ये कोणताही कत्तलखाना चालणार नाही. झालाच तर वाटेल त्या होऊ द्या. आमची 1 हातात 2 हाताची लढाईची तयारी आहे, मरायची पण आणि मारायची पण तयारीत आम्ही तयार आहोत. त्यामुळं कत्तलखाना इथं होता कामा नये ही आमची भूमिका आहे. आणि कत्तलखाना आम्ही होऊ देणार नाही ही आमची शेवटची भूमिका आहे. आता आपल्याबरोबर गौरक्षक साहेब पण आहे, त्यांच्या संग पहिले बोलूया का हे गौरक्षक आहे तरी पण इकडं कत्तलखाना कसं काय. साहेब, सर्वात पहिले आपलं चॅनलमध्ये आपलं घडतोय आणि कसं काय होते ते पहिले सर्वात. प्रथमतः आज जे इथे जो होणारा अन्यायकारक जो आमच्यावर होणार स्थानिकावर अन्याय, याच्या वाचा फोडण्यासाठी तुमच्या रोकठोक या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही इथे आले. आम्हाला खरोखर खूप अभिमान वाटतो की ही व्यथा जी आहे ती व्यथा एका कुणाची ना, ही सर्वसामान्यांची व्यथा आहे. आणि त्यातल्या त्यात जो कत्तलखाना आहे त्या कत्तलखान्याचा विषय आम्ही जर गोरक्षण करतो, आम्ही एखादी गोमाता कत्तल होत असेल तर तिला वाचवायला रातोरात जागतो. या कोण्यापासून त्या कोण्यापासून पर्यंत आम्ही पोचतो. आणि जर तुम्ही आमच्या दारात आमच्या गाईला आमच्या आईच्या ठिकाणी कत्तल करायला घेऊन येत असाल तर ते याच्या अगोदर कधी सहन केलं नाही. रायगडपासून आम्ही अलिबागपर्यंत जाऊन आम्ही ते कत्तलखाने बंद पाडलेले आहेत. तर इथला येणारा कत्तलखाना आम्ही आमच्या सर्व संदशील मार्गाने पण आमची तयारी आहे. आणि जर शासनाने बोललं, जसे भाई बोलले एकाचे 2 हात करण्याची, याच्यासाठी आम्ही गोरक्षक अर्ध्या बरोबर पंडितजी पण आहे. काय बोलणार? आज धन्य आजी दिन झाला सोनी संत दर्शनाचा. तर आज अशी चान्स मिळाली बोलायला का मी पण आज 1982 पासून लढा MIDCला देत आलेला आहे. तर या लोकांनी अशी फसवणूक केलेली आहे का आज मला चालवर असं 1988ला हा पेमेंट बंद झालेला आहे शिडकोचा. माझा नंबर 1 आणि लक्ष्मण चिंतामण गोंधळी याचा नंबर 2 स्टॅम्प आम्ही काढले. त्याच्यावर बिल्डर यायला लागले ह्या लोकांनी. सर, सर्वात पहिले महत्त्वपूर्ण आहे की कत्तलखाना. हा कत्तलखाना. तर याच्यावर असं आहे, आता ज्या लोक आलेलं नाही त्यांच्या जमिनी विकायच्या आहेत, त्याही दिलेल्या नाही. आता हे जे गाववाले आहेत ते त्यांच्या शेतकऱ्यांच्या मागं लागलेले आहेत हे कत्तलखान्याच्या जीवावर. तर इथं मला असं बोलतं, आज आम्ही साधू संत असून तर असून आज हम्पीशी देव आलं महाराष्ट्रामध्ये चालले काय? ही मंदिरं कोणाची आहेत? जय शिवाजी जय भवानी त्यांच्या नावाला कलंकी लावताना आज कुत्री धावायला लागली. गाय आमची आहेत ना, आज गाया दत्त महाराजांनी तुम्ही इथं कापाला
मग आम्ही कशासाठी जीव प्राण देऊ नाही तर काय सोडणार आहोत का? कोणच्यासाठी? आय आणि गाय एकच आहे. आणि काय महाराष्ट्रामध्ये तुम्ही बोलतो? तुम्हाला काय वाटतं हे लोक डायरेक्ट कसं काय इथं आले? ह्यांना आणलं त्याचा परवानगी कशी? यायला कशी तरी हा मूल शोधायला लागेल. मूल शोधल्याशिवाय पर्याय नाही. हे अधिकारी बदलत जातात. 1982ला 50 अधिकारी झाले एमआयडीसीचं, म्हणजे मी त्याच्यात किडा आहोत. आता एखादा जिम्मेदारी घेईल, आम्ही मजबूत आहोत, त्याची बदली करायची दबाव आल्यावर दुसरा आणून ठेवायचा. मला नाही माहिती, तो सांगतो मला नाही माहिती. आज सुनील पाटील 3 वर्ष या कंपनीसाठी आम्ही दोघं लेटर देतो, दोघेच. कारण की तर त्याला माहिती, आम्हाला माहिती आहे का तर आपली जात कशी आहे माहिती आहे का? वाकडी. आता इथे एक बोलतील पावडी खाली 2 बिल झाला आमचेच. शेवटला मला दिवाणी कोर्टात जायला लागलं. म्हणून कत्तलखाना नाही पाहिजे न. त्या कोण त्याचं मूल शोधून काढू न, त्याच्या घरात हे महाराज शिरणारच. मग त्याला काय करतं करू दे महाराज. महाराज कोणाला घाबरणार नाही. रामकृष्ण हरी. आपल्याबरोबर इथले स्थानिक नगरसेवक पण आहेत. त्यांच्यावर एक कत्तलखानाचा एवढा विषय आणि एवढी मोठी मिटिंग झाली इकडं. भरपूर लोक आले, नगरसेवक आले आणि राहणारे इथले बहुतेक स्थानिक लोक पण आहेत. त्याबद्दल कत्तलखाना कसं काय डायरेक्टली इथं व्हेरिफिकेशन चालू आहे, डायरेक्ट कसं काय आलं साहेब? हे आता सध्या तरी आम्हाला सांगता येणार नाही कसं काय आलं. आम्हाला आता नव्याने माहिती पडलं की इथं कत्तलखाना आलं आहे म्हणून. तर आता आम्ही माहिती अधिकारीमध्ये माहिती मागवतो का हे कसं काय आलं. आता नक्की जेव्हा आमचे सागरराजे न्यूजवाले गेले ते त्यांना विचारायला का इथं सर्वे येणार आहे, तर त्यांनी म्हणलं का इथं पावसाला असणं म्हणून सर्वे कॅन्सल झालेला आहे. तर तो कत्तलखाना येईल हे आम्हाला कळलं आहे खाली. नक्की माहिती नाही का आम्हाला काही येणारच आहे म्हणून. पण आम्हाला कळलं म्हणून आम्ही अगोदरच त्याला विरोध करायला सुरुवात केलेली आहे. मग जरी आला तरी इथं आम्ही काही येऊन देणार नाही. आणि मला आमच्या शेतकऱ्यांना एकच सांगावंशी वाटतोय का आमची आज एवढी लोकं जमली होती. तुमची जमीन ही स्वतः एक ते घरा बांधून तरी ठेवा एवढ्या पट्ट्यामध्ये. आणि एक तर काहीतरी आपल्या गाववाल्याला स्थानिकला इथं काहीतरी असं काय वाटतं, काय असं काय वाटतं का थोडीफार आपली बी चुकी असते की गावाली जमीन आणि दुसरं कसं काय इथं? आपली चुकी काय असतो की 50 लाखाचा भाव आता इथे चाललाय बाजूला. 50 लाखाचा भाव आला म्हणून आपली जमीन विकू नका, आपली पण चुकी असतो नसतो अशी नाही. पण कंपनीला जर एखाद्या कत्तलखान्यासाठी जर जमीन मागत असतील किंवा काही केमिकलसाठी काय कंपनी जर मागत असेल तर नक्की त्या प्रोजेक्टला जागा देऊ नये शेतकऱ्यांना. सर तुमचं लास्ट प्रश्न आहे काय? माझा एक लास्ट प्रश्न आहे का शासन आणि प्रशासन काय बोलतं आणि काय बोलणार? आता तसं म्हटलं तर आता आम्ही प्रयत्न करणारच आहोत. बाकी काय आता सांगू शकतो ना. आणि आता आम्ही तसं आमदारांचं टायमिंग पण घेतलं. विक्रांत पाटील साहेबांचं पण आम्ही आता टायमिंग घेतो. काय आमदार प्रशांतदादांचं पण टायमिंग आम्ही शुक्रवारी घेतलेलं आहे. कसलं टायमिंग? संध्याकाळचं घेतलं 6:30चं. बैठकीचं? हो काय ते चालतंय. आपण पाहिलं त्या बैठकीचं पण इथं आहे. अजून एक नगरसेवक आपले आहे आपल्यासोबतही आपले नगरसेवक आहे. त्यांच्या संग पण 1-2 बोलूया शब्द. साहेब आता हे गाव आहे आणि गावात एवढं कत्तलखाना आणि आता गौरक्षक हे सर्व ते इकडं आहेच, पण या गावात कसं काय येतोय कत्तलखाना आणि त्याबद्दल तुमचं पाऊल काय आहे? सर्वात पहिलं आपलं नाव आणि परिचय. नमस्कार, मी नितेश पाटील, नगरसेवक पनवेल महानगरपालिका. खरं तर आज या सगळ्याच लोकांचा उत्साह पाहून मला खरं तर आनंद झाला की ह्या एवढ्या संख्येने लोक इथे जमली. या अगोदर देखील इथे बरेचसे प्रकल्प आले आणि त्यांना विरोध झाला. आज तर म्हणजे सर्वपक्षीय इथे आपण हा मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला आणि नक्कीच येणाऱ्या कालामध्ये या पूर्णच परिसरामधून आम्हाला चांगला प्रतिसाद भेटेल आणि या इथल्या या प्रकल्पाला हद्दपार करण्याचं काम आम्ही देखील करू. आज तुम्ही पाहिलं तर या अगोदरच आपल्या इथे डम्पिंगचा तुम्ही प्रकल्प पाहता, त्याच्याचबरोबर मुंबई वेस्टचा पाहता. या सर्वच प्रकल्पांचा आम्हाला आमच्या सर्वच इथल्या आजूबाजूच्या परिसराला नाहक त्रास होतो आहे. आमचं आरोग्य धोक्यात आलं आहे. नक्कीच येणाऱ्या कालामध्ये आमचे सर्वांचेच या पनवेलचे आमदार महोदय यामध्ये आम्ही नगरसेवक म्हणून त्यांना भेटण्याचं काम आम्ही आता येणाऱ्या या उद्या परवाचा शुक्रवारची वेळ त्यांची देखील आम्ही घेतली आहे. नक्कीच त्यांना भेटून आमची व्यथा तिथे आम्ही त्यांना सांगू आणि येणाऱ्या कालामध्ये ह्या प्रकल्पाला हद्दपार करण्याचं काम आम्ही देखील करू. आज तुम्ही पाहिलं तर आपले माजी सरपंच माझ्यासोबत आता आहेत,
सगळेच ज्येष्ठ श्रेष्ठ सगळेच आपले मंडळी माझे दोन्ही पण माजी सरपंच आहेत. आम्ही नक्कीच येणाऱ्या काळामध्ये सगळेच असे आता तुम्ही ऐकलंच असेल की आपले बजरंग दलचे आपले मोतीराम दादा देखील इथे आमच्या त्यांचं खरं तर इथे आमच्या सगळ्याच मंडळींनी आमच्या गावाच्या लोकांनी अजून देखील उत्साहाने साथ द्यायला पाहिजे होती. अशी बाहेरून सगळी म्हणजे आता त्यांचा इथं काही संबंध नाही आमच्या जिल्ह्यापासून त्यांचं तरी पण आले आपल्या तरी देखील आम्हाला सपोर्ट करायसाठी ते नक्कीच इथं आलेत. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला नक्कीच या प्रकल्पाला हद्दपार करताना आम्ही दिसू. आणि एक प्रश्न अजून आहे साहेब, एक थोडा तो प्रश्न आहे. आम्हाला जी माहिती आम्हाला मिळालेली आहे का इथं रामकेचं 20 वर्ष संपलं आहे, 20 वर्ष तरी पण याला रिन्यू केलं, त्याबद्दल काय म्हणणार तुम्ही? नक्कीच खरं तर त्याबद्दल मला एवढी माहिती नाही आहे, पण नक्कीच रामकेचं देखील आम्हाला नाहक त्रास होतो. आज पाहिलं तर मोठमोठे एकदम रासायनिक एकदम घटक एकदम केमिकल इथे येतात आणि ते डम्पिंग करण्याचं काम रामकेच्या मार्फत होतं. आज तुम्ही पाहिलं असेल की रत्नागिरी, नवी मुंबई असेल, मुंबई सगळ्याच म्हणजे सगळ्याच भागातून इथे पुऱ्या महाराष्ट्रातून इथे डंप करण्यासाठी एक केमिकल इथे येतात. आणि खरं तर ह्यामध्ये आमचं आरोग्य किंवा आमच्या इथल्या लोकांना आमच्या लोकांचं आरोग्य किंवा इथल्या सगळ्याच लोकांना हे धोकादायक आहे. तर येणाऱ्या काळामध्ये त्याच्यावरती पण आम्ही अभ्यास करून जर अशी कमिटी आमची बनली तर नक्कीच त्याच्यावरती पण आम्ही विरोध करण्यासाठी सज्ज आहोत.